भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने परभणी शहरातील गौतम नगर येथे भव्य नीळ अष्टगंधाचा कार्यक्रम संपन्न। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आंबेडकरवाद्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी आयोजित शांतता मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद। सुजात आंबेडकर समवेत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी झाले सहभागी। सुजात आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्यावर साधला निशाणा, म्हणाले सर्वांना आता आंबेडकरवादी बनायचा कोड फुटलाय। स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी दलालांनी लॉंग मार्च काढले, सुजात आंबेडकर यांचा गंभीर आरोप। सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला अश्रू अनावर, माझ्या मुलाला पोलिसांनी मारायला नव्हतं पाहिजे, भर सभेत फोडला टाहो। बच्चू कडू यांनी लावला थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, माळसोन्ना येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन। परभणी शहरात पसरवल्या जाणाऱ्या धार्मिक तणाव व द्वेषयुक्त वक्तव्याविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याची सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। मानवत तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 22 एप्रिल रोजी तहसील कार्यालय येथे होणार। परभणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी दिनांक 22 एप्रिल रोजी जाहीर होणार। तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी काढली अधिसूचना। जिंतूर तालुक्यात निवळी खुर्द येथून करपरा नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि सरळीकरण करण्यात यावे, तसेच येलदरी धरणातून उजवा कालवा काढण्यात यावा या मागणीसाठी दिनांक 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्रात चालत आंदोलनात सुरुवात केली। या आंदोलनात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आश्वासनानंतर दिनांक 18 एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी घेतले आंदोलन मागे। राज्यस्तरीय भजन स्पर्धेत परभणीचा ओंकार भजनी मंडळ संघ विजेता। मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गव्हाणे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन। जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती एका क्लिकवर, योजनांचा QR कोड जारी, CO नतिशा माथुर यांची संकल्पना। पूर्णा येथे घरकुल हक्क परिषद व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मेळावा संपन्न, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले मार्गदर्शन। आकाशवाणी परभणीच्या बालमंडळ या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थ्यांचा सहभाग। अपघातात मामा भाच्याचा मृत्यू, ट्रक चालकावर गुन्हा दाखल, दैठणा माळसोन्ना रोडवरील घटना।